नमस्कार मित्रांनो, स्पर्धा पंच यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, झाला असा विषय आपण महाराष्ट्र टीचर गव्हर्नमेंटचे जे शिक्षक आहेत, त्यांची सॅलरी स्लिपचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी कमेंट केली, की सीनियर क्लर्क महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सॅलरी स्लिप हवी आहे. तर आपण थोडंसं अरेंज करायला टाईम लागला, पण आपलं झालं आहे. तर मित्रांनो, जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नवनवीन माहिती तुम्हाला, नवीन जॉबचे अपडेट सगळ्यात पहिले आपण आपल्या चॅनलवरती देण्याचा प्रयत्न करत असतोय. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर आज आपण सीनियर क्लर्क महाराष्ट्र गव्हर्नमेंटची सॅलरी स्लिप पाहणार आहे. तर सॅलरी स्लिप प्लस त्याचबरोबर आपण 5 वर्षानंतर त्यांचा किती पेमेंट होईल. पहिल्या मंथला तुम्हाला किती सॅलरी इन हँड येईल. त्यानंतर फिफ्थ वर्षानंतर तुमची सॅलरी किती असेल आणि तुम्हाला तुमचा जो बेसिक आहे तो कशाप्रमाणे वाढत जाणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत की तुमचा जो रिटायरमेंट बेनिफिट असतो, रिटायरमेंट बेनिफिट म्हणजेच मित्रांनो हे भरपूर महत्त्वाचं आहे. म्हणजेच तुम्ही ज्यावेळेस 58 किंवा 60 वर्षाच्या वर्षी निवृत्त होता, त्यावेळेस तुमच्याकडे किती पैसे गव्हर्नमेंटकडून तुम्हाला किती पैसे भेटतील, हे अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. कारण ते जी अमाउंट असते ती भरपूर अमाउंट असते. तर त्या अमाउंटसाठीच आपण आयुष्यभर काम करत असतोय असं तुम्ही समजू शकता. कारण मंथली जो पेमेंट येतो तो आपला सर्व खर्च होऊन जातो. ते जे असतं ते आपलं पूर्ण शिल्लक रक्कम असते. तर मित्रांनो, इन डिटेल आपण सुरुवातच करत आहोत. फक्त व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर महाराष्ट्र शासन सिनियर क्लर्क पगार आपण 2025 च्या नुसार इथे पाहणार आहोत. तुम्हाला पाहू शकता इथे पे मॅट्रिक्स लेव्हल आता S6 लेव्हल प्रमाणे त्यांची जी आहे पेमेंटची स्केल आहे. 7वा वेतन आयोग आहे. 8वा वेतन आयोग झाला तर किती सॅलरी होईल, हे जर तुम्हाला हवे असेल तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. त्यावरती आम्ही व्हिडिओ घेऊन येऊ. तर मित्रांनो, मूलभूत वेतन जे आहे, आपण जे बोलतो जे बेसिक आहे, ते मित्रांनो 25,500 ते 81,100. तुम्हाला पण फर्स्ट मंथला जी सॅलरी राहील बेसिक सॅलरी ती 25,500 राहील. जुना जो ग्रेड पे होता मित्रांनो, तो 4,200च्या आपलं 2,400च्या नुसार होता. आता पे मॅट्रिक्समध्ये समाविष्ट झाल्यामुळे आता पे मॅट्रिक्स लेव्हलनुसार तुम्हाला तुमची सॅलरी भेटते. महागाई भत्ता जो डी म्हणतो आपण, त्यावेळेस आता 50 ते 55 या वेळेत चाललाय. आपण अप्रॉक्सिमेट 55% पकडून चालू आहे, कारण आता 55% लवकरच होणार आहे. तर हा जो डी असतो दर 6 महिन्याने बदलतो आणि कमीत कमी 5%, 3 ते 5% इतकी तर तुम्हाला त्यामध्ये 3 ते 6% इतकी ग्रोथ तुम्हाला दरवर्षी किंवा दर 6 महिन्याला पाहायला भेटतेच. घर भाडे भत्ते याच्यावरही आपण पाहू शकता 8% ते 24%. हे 24% बेसिकवर असतं. शहराच्या वर्गीकरणानुसार आपल्याला माहीत आहे एक्स, वाय, झेड सिटी कशाला म्हणतात आणि त्यानुसार ते घरभाडे भत्ता आपल्याला भेटत असतो. घटक जे आहेत मित्रांनो, आता बघा त्यामध्ये अजून काही आपल्याला हे बेनिफिट्स भेटतात. म्हणजे वाहतूक भत्ता 1800 ते 3600 आपल्या शहरावरती अवलंबून असतं. जर तुम्ही गाव खेड्यावरती काम करताय तर 1800 आणि एक सिटीमध्ये जर तुम्ही काम करत असाल तर 3600 इतका तुम्हाला वाहतूक भत्ता भेटतो मित्रांनो. वैद्यकीय भत्ता जर आपण म्हणत असू तर 300 ते 500 हा इतका सर्व कर्मचाऱ्यांना हा एवढा भेटतोच मित्रांनो, वैद्यकीय भत्ता. इतर भत्ते मित्रांनो बदलते असतात. ते आपण सगळं बघायचं आहे. तुम्हाला जर सरकारकडून तुम्हाला विशेष भत्ते म्हणजे निवास टाइप किंवा पर्सनल सेक्रेटरी, पर्सनल कुकर अशा प्रकारचे इतर भत्ते सुद्धा असतात. ते परिस्थिती किंवा विशेष बाब लक्षात घेऊन ठरवले जातात मित्रांनो. तर ते यामध्ये आपण काही इन्क्लूड करणार नाही. पहिल्या महिन्याचा पगार मित्रांनो आता बघायचा आहे आपण. बेसिक पे आपण पकडला 25,500. जसं की पहिल्या मंथला आपल्याला 25,500 बेसिक पे येणार आहे. त्यानंतर आपण डी घेतला 55% म्हणजे 14,025. हाऊस रेंट अलाउन्स 24%, 6,150 इतका हाऊस रेंट अलाउन्स. ट्रान्सपोर्ट अलाउन्स तुम्ही पाहू शकता ₹2,000. ₹2,000 ट्रान्सपोर्ट अलाउन्स. त्यानंतर मेडिकल अलाउन्स आपण जो वरती पाहिला तो ₹500 सर्व कर्मचाऱ्यांना असतो. मग एकूण पगार आपल्याला ग्रॉस सॅलरी आहे 48,000 ते 50,000 इतकी सॅलरी येते. जर तुम्हाला विशेष भत्ते वगैरे या 1-2 हजाराचा यात हा होतो, इकडे-तिकडे होतो. हा ती येणारा जो पगार आहे नेट सॅलरी जे 44 ते 46,000 इतका तुम्हाला तुमचा पी-एफ प्लस टॅक्सेस वजा करून येणार आहे मित्रांनो. पुढे आपण अ, टॅक्सेस वजा करून आलेली जी सॅलरी आहे, ती आपल्याला एवढी राहणार आहे मित्रांनो. कितीही काय जरी झालं मित्रांनो, कितीही हालचाल झाली तर या 2,000च्याच अप्रॉक्स आपल्याला सॅलरी कमी जास्त होऊ शकते. 44,000 इन हँड तुम्हाला फिक्स येणार आहे सीनियर क्लर्कसाठी. पुढे दरवर्षी वार्षिक वेतनवाढ आपण पकडतो मित्रांनो 3%. म्हणजेच इन्क्रिमेंट जर आपण पकडलं 600 ते 1,500 इतकं आपल्याला इन्क्रिमेंट वर्षाला मिळतंय. तर सेवेत राहून हाच बेसिक
हळूहळू 81,100 जातो. म्हणजे 25,500 ते 81,000 इतका, 81,100 इतका आपला बेसिक आहे. तर हा बेसिक हळूहळू दरवर्षी वाढत जातो मित्रांनो. तर एक महत्त्वाची बाब म्हणजे तुम्ही तुमची सर्व्हिसवर हा बेसिक डिपेंड असतो. तुम्ही जर 10 वर्ष, म्हणजे तुम्ही जर समजा 50व्या वर्षी जॉइन झाला आणि 10 वर्षात लगेच रिटायर होणार आहे, तर बेसिक फक्त तुम्हाला एवढा 10 वर्षापर्यंतच वाढलेला दिसेल. त्यापेक्षा जास्त वाढलेला तुम्हाला पाहता येणार नाही. तर मित्रांनो, जी म्हणता ना, की त्यामध्ये किती कालावधी तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस केली ना, त्यावरती आपला बराचसा पेमेंटचे जे आहे ना, बरचसं डिपेंड असतं. त्यानंतर महाराष्ट्र शासन सीनियर क्लर्क, ते पे मॅट्रिक्स आपण बघितलं, बेसिक पगार इन्क्रिमेंट कितीने वाढ होते काय. तर आता 7वा वेतन आयोग बघा. 7व्या वेतन आयोगानुसार दरवर्षी 3% इन्क्रिमेंट बेसिकवर लागू होतो. इन्क्रिमेंट नंतर पुढच्या वर्षी जवळच्या स्पेस सेलमध्ये पगार बसवला जातो. अशा इन्क्रिमेंटने बेसिक हळूहळू 25,500 वरून 81,100 पर्यंत आपल्याला पोहोचलेला पाहायला भेटतो मित्रांनो. आता बघा, आपण चार्ट एक बनवला होता, सीनियर सीनियर इन्क्रिमेंटचा चार्ट आपण बेसिकनुसार. म्हणजे यामध्ये काय सुद्धा केलं नाही मित्रांनो. जर तुम्हाला फक्त एवढंच बघायचं आहे, की फर्स्ट इयरला तुमचा जो आहे सुरुवात 0 वर्षाला 25,500 आहे. दुसऱ्या वर्षानंतर तुम्हाला भेटेल 26,300, म्हणजे 3-3% वाढ होत गेला. आता एक महत्त्वाचा विषय असा, की तुम्ही 10च वर्ष सर्व्हिस करताय, म्हणजे 10च वर्ष सर्व्हिस करताय, तर तुमचा लास्ट जो बेसिक असेल 60व्या वर्षी, तो 34,300 असेल. पण तुमची सर्व्हिस मॅक्झिमम होते मित्रांनो. म्हणजे तुम्ही 21व्या वर्षी जॉइन झालात आणि 40 वर्ष तुमची, किंवा 19व्या वर्षी जॉइन झालात आणि 40 वर्ष तुमची सर्व्हिस होणार आहे, तर तुम्हाला 81,100 इतका बेसिक जाऊ शकतो. ठीक आहे मित्रांनो, समजलं. म्हणजे तुम्ही किती वर्ष सर्व्हिस करणार आहे यावरती तुम्हाला तुमची सॅलरी डिपेंड असणार आहे. सुरुवातीचा बेसिक 25,500 होता. वार्षिक इन्क्रिमेंट आपला 3% झाला. कमाल बेसिक आपल्याला 81,100 इतकाच भेटला. याच्यावरती तुम्हाला बेसिक भेटणार नाही. गव्हर्नमेंट जॉबचं एवढंच असतं मित्रांनो, हे जे टप्पे ठरवलेले आहेत मित्रांनो, त्यामध्ये बदल होत नाही. पण बदल क्या वेळेस होतोय, आता 7वा वेतन नंतर लगेच 8वा वेतन येणार आहे. तर त्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात पेमेंट वाढ होणार आहे. त्यामुळे एवढा विचार नाही करायचा. गव्हर्नमेंट जॉब हा बेस्ट होता आणि बेस्ट राहणारच आहे. साधारण 39 वर्षात पगार स्केलच्या तुम्ही टॉपला जातो. आता आपण 5 वर्षाचा अंदाज इथे काढलेला आहे. तर मित्रांनो, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा वर्ष तुम्हाला सॅलरी कशी असेल तुम्ही पाहू शकता. बेसिक आपला वाढत गेलेला आहे 3%ने. डीए वाढत गेलेला आहे. डीए आता आपण 55%च्या हिशोबाने पकडलेलंच आहे. एचआरए वाढत गेलेला आहे बेसिकच्या इन्क्रिमेंटनुसार. कारण एचआरए, डीए हे अशा गोष्टी आहेत जे बेसिकच्या पर्सेंटवरती अवलंबून आहेत. टीए वाढत गेलेला नाहीये. ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा आपण कॉन्स्टंट पकडलेला आहे. यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते मित्रांनो. ट्रॅव्हलिंग अलाउन्स तुम्हाला 2,000 आहे, तो 3,000 ही होऊ शकतो. पण आता आपण तो बेसिकच्या पर्सेंटेजवर नसल्यामुळे आपण तो 2,000 कॉन्स्टंट इथे पकडले आहे. मेडिकल अलाउन्स सुद्धा आपण कॉन्स्टंटच पकडलेला आहे, 500. आता ग्रॉस सॅलरी बघा, तुम्हाला जी पहिल्या वर्षी 38,145 भेटणार होती, ज्यामध्ये कटिंग कोणत्याही प्रकारचं पकडलं नाहीये, तोच पगार तुम्हाला 5 वर्षानंतर 55,480 इतका भेटतोय. म्हणजे दुसऱ्या वर्षाला इतका, तिसऱ्या वर्षाला इतका, चौथ्या वर्षाला इतका आणि 5व्याला फायनल पगार. असा 5 वर्षाचा आपण इथे हे घेतलेलं आहे. तर कपात होऊन मित्रांनो तुम्हाला 4,000 यातील कपात होतील आणि 51,228 इतका सॅलरी तुम्हाला 5 वर्षानंतर तुमच्या इन हँड भेटणार आहे मित्रांनो. आता तुम्ही विचार करू शकता, प्रायव्हेट सेक्टरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात पेमेंट भेटतं, पण आपलं गव्हर्नमेंट सेक्टरला थोडंसं लिमिट असल्यासारखं आहे. पण नाराज व्हायचं काही कारण नाही. आपण आजूबाजूला पाहत असतो, गव्हर्नमेंट जे एम्प्लॉय आहेत, त्यांची आजूबाजूची जी कमाई असते ती पगाराच्या दुप्पट-तिप्पट असते मित्रांनो. तर आपण त्याबद्दल विचार नाही करायचा. तर आपल्याला जे गव्हर्नमेंट देते प्रामाणिकपणे, त्याचाच विचार करायचा आहे. 51,228 इतकी सॅलरी आपल्याला 5 वर्षानंतर भेटणार आहे मित्रांनो. आता रिटायरमेंटचे डिटेल्स मित्रांनो किती महत्त्वाचे आहेत ना, तुम्हाला नक्की समजणार आहे. कारण आपण रिटायरमेंटपर्यंत एकही रुपया न न साठवला तरी रिटायरमेंटच्या वेळेस आपल्या हाती, किंवा आपलं म्हातारपण, किंवा आपल्या पोरांचे जर आपल्याला व्यवस्थित सुरळीत चालवायचं आहे, तर आपल्याला रिटायरमेंटला किती पैसा येतोय हा अतिशय महत्त्वाचा असतो मित्रांनो. तर आता आपण पकडलंय, निवृत्ती वय आपल्याला माहिती आहे 58 वर्ष ते 60 वर्ष असते. काही ठिकाणी 60 वर्ष आहे, काही ठिकाणी नवीन रूलनुसार 58 वर्ष लागू झालेलं आहे मित्रांनो. जर तुम्ही 21-22व्या वर्षी नोकरीला लागलात, तर तुम्ही साधारणतः 36 ते 38 वर्ष इतके सेवा करता. म्हणजे जे तुम्हाला म्हटलं, जी 81,000 जे शेवटचं हे आहे मित्रांनो कमालवालं, ते तुम्ही गाठूच शकत नाही. जर आपण पकडला 21व्या वर्षी, 22व्या वर्षी, म्हणजे आपण डिग्रीज त्या वयात घेतो. त्या वर्षापासून जरी पकडलं, तर मित्रांनो 36 ते 38 वर्षच आपण सेवा करू शकतोय. रिटायरमेंट वेळचा बेसिक पे तुम्हाला मित्रांनो आपण कमाल जो पकडला होता 81,100, तो पकडून चालू. हां. निवृत्तीच्या वेळी सिनियर क्लर्क साधारण कमाल बेसिक जवळपास 78,000 किंवा 81,000 वर पोहोचतोच. हं. रिटायरमेंट सॅलरी स्लिप अंदाजे. तर रिटायरमेंटची जी
ते ज्या मंथला तुम्ही रिटायर होणार आहे त्या मंथची तुम्हाला किंवा त्या इयरची तुम्हाला सॅलरी स्लिप थोडक्यात अंदाजे सांगतो मित्रांनो. तुम्हाला इन हँड मित्रांनो 1,44,000 इतकं येणार आहे मित्रांनो. बेसिक पे तुमचा 41,100 पकडला, त्यावरची डीए. आता डीए 55% मित्रांनो, म्हणून तुम्ही 55%च घेऊ नका. मी अनालिसिससाठी 55% पकडलाय. हा डीए तुमचा काही वर्षानंतर 125% ते 200% पर्यंत जाऊ शकतोय. महागाई भत्ता इतका वाढू शकतो मित्रांनो. तर हा जो आहे ना मित्रांनो, बेसिक पेक्षा सुद्धा जास्त जाऊ शकतो. तर ही रक्कम जी आहे ती मित्रांनो अप्रॉक्स आहे, जी आपण 55% डे जो सध्या मार्केटमध्ये चालू आहे तो पकडून आपण इथे पकडलेला आहे. तर तुम्हाला जर डे त्या काळात पकडायचा असेल तर तुम्हाला 2,00,000च्या वरती तर सॅलरी नक्कीच येणार आहे. हमखास एचआरए सुद्धा आपल्याला जास्त भेटणार आहे. ट्रॅव्हलिंग अलाउन्स सुद्धा आपण थोडासा जास्त पकडला इथे. मेडिकल अलाउन्स आणि ग्रॉस सॅलरी जी बघितली आपण 1,49,000 आणि पीएफ व डिडक्शन इथं 5,000च ते आपण कॉन्स्टंट पकडले. तर मित्रांनो, रिटायरमेंट बेनिफिट्स मध्ये आपल्याला महत्वाच्या कोणत्या गोष्टी? पेन्शन, ग्रॅज्युटी, कम्युटेशन, पीएफ प्लस एनपीएस आणि निवृत्ती लाभ. त्यामध्ये लिव्ह इनकॅशमेंट सुद्धा होतात. या 5 गोष्टी आपल्याला इतर गोष्टी सुद्धा असतात, पण मित्रांनो आपण तेवढं लक्ष नाही द्यायचं. 5 ज्या गोष्टी आहेत मित्रांनो, भरपूर अभ्यास करायच्या गोष्टी आहेत. हे जर तुम्हाला चांगलं भेटत नाही ना, तर तुम्ही जॉब सोडून द्या. तुम्ही दुसरा जॉब शोधा किंवा दुसऱ्या जॉबची तयारी चालू करा, कारण ह्या गोष्टी आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. आता पेन्शन जे असते बेसिक प्लस डीए धरून साधारणतः 50% आपल्याला पेन्शन मिळते. म्हणजेच 72,000 ते 75,000 प्रति महिना तुम्हाला पेन्शन मिळणार आहे. आता कसं कॅल्क्युलेट केलं जातं? तर तुमचा रिटायरमेंटचे जे इयर आहे, त्या इयरची सॅलरी आहे बेसिक प्लस डीए. त्याला डिव्हायडेड बाय 2 करून जे रक्कम येईल ना तुम्हाला, ते पर मंथ तुम्हाला तेवढं भेटत जाते. म्हणजे मित्रांनो, तुम्हाला एक सॅलरी चालू असल्यासारखं एक पेन्शन चालू राहते. म्हणजे त्यामधून तुम्ही तुमचे खर्च, तुमचे सर्व ही करू शकता मित्रांनो. त्यानंतर दुसरं जे आहे ते मित्रांनो ग्रॅज्युटी. ग्रॅज्युटी काय आहे? सेवा. आता ही पेन्शन जी आहे मित्रांनो, त्यामधील तुम्हाला अमाउंट काढता येते. 50% अमाउंट तुम्ही काढू शकता. जर तुमचे 50,00,000 किंवा समजा 1,00,000 तुमचे जमा आहेत पेन्शनमध्ये, तर 1,00,000 मधले 50,000 तुम्ही कधीही काढू शकता मित्रांनो. तुम्हाला काही अडचण आली, घर घ्यायचं आहे वगैरे, तर तुम्हाला त्यावेळेस तुम्ही तुमची अर्धी रक्कम तुम्ही त्यावेळेस काढू शकता. पण त्यानुसार तुमचा हा कमी होईल पेन्शन. ग्रॅज्युटी बघा, ग्रॅज्युटीचं काय आपला फॉर्म्युला आहे, सेवा वर्ष इंटू अंतिम वेतन, बेसिक प्लस डीए धरून. बस. जास्तीत जास्त मर्यादा 20 लाखापर्यंत आहे मित्रांनो. तर 20 लाखाच्या वर गेलं तर मित्रांनो तुम्हाला लास्ट 20 लाख भेटणार. पण 20 लाखाच्या आत असेल ग्रॅज्युटी, तर तुम्हाला या फॉर्म्युलेनुसार बसणार. म्हणजे सेवा वर्ष म्हणजे तुम्ही जर 20 वर्ष सेवा केली, 20 गुणुले अंतिम वेतन तुम्हाला जर असेल 1,00,000, तर 20 लाख इतकं तुम्हाला मित्रांनो डीए भेटणार. त्यावरती आपलं ग्रॅज्युटी भेटणार. त्यावरती तुम्हाला ग्रॅज्युटी भेटणार नाही. 20 लाख मॅक्झिमम लिमिट आहे. कम्युटेशनचं मित्रांनो एका वेळेस 40% पेन्शन एक रकमी आपल्याला घेता येते. ओके, मी 50% बोललो मित्रांनो, 50% नाही घेता येत. 40% पेन्शन तुम्ही एक रकमी घेता येते. म्हणजे तुम्ही हां, समजून घ्या मित्रांनो. पीएफ प्लस एनपीएस, जीपीएस फंड हे सुद्धा महत्वाचं आहे. नोकरीवर झालेला जमा फंड निवृत्ती वेळ मिळतो. तुम्हाला खाली किती लाख पर्यंत भेटेल जर तुम्ही 39 वर्ष किंवा 35 वर्ष सेवा केली, तर याचं सुद्धा अनालिसिस आपण खाली घेतलेलं आहे. तर तो किती भेटेल तेही तुम्हाला इथे समजणार आहे मित्रांनो. निवृत्ती लाभ. निवृत्ती लाभ म्हणजे मित्रांनो, तुम्ही लीव्ह गोळा झाल्यास, लीव्ह भरपूर असतात मित्रांनो, 70-75 लीव्ह वर्षाला असतात. त्यातून जर तुमच्या लीव्ह वाचत असतील, तर मित्रांनो त्या वर्षभर तुम्ही आपलं वर्षभर म्हणतोय, लाईफ टाईम तुम्ही जर साचवत गेला आणि 300 पर्यंत तुम्ही लिव्ह इथे साठवू शकता मित्रांनो. मॅक्झिमम 300 दिवस तुम्हाला लिव्ह इनकॅशमेंट होते. ओके. इतर सुविधा मित्रांनो, पेन्शनर, मेडिकल सुविधा, प्रवास सवलत, पेन्शन वाढ, डीए प्रमाणे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला खाजगी आपलं सरकारी बसेस वगैरे, ट्रेन वगैरे यामध्ये सुद्धा सवलत देण्यात येते मित्रांनो. काही पदांसाठी देण्यात येते, काही पदांसाठी देण्यात येत नाही. तर मित्रांनो, विविध इतर सुविधाही असतात. प्रत्येक पोस्टसाठी वेगवेगळ्या असतात. तुम्हाला हवे असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. यावरती सुद्धा आम्ही इन डिटेल तुम्हाला देतो. तर आता तुम्हाला अंदाजे 2025च्या याच्यानुसार तुम्ही जर रिटायर होताय, तर तुम्हाला किती आज तुम्ही रिटायर होताय, तर तुम्हाला किती पैसे गव्हर्नमेंटनुसार भेटणार ते आपल्याला एक अनालिसिस मित्रांनो करून ठेवलेलं आहे. ते पण पाहून घ्या. फायनल बेसिक पे काय आहे आपला एस-सी नुसार ₹81,100. डीए आपल्याला माहित आहे 44,750, 55%. ग्रॉस सॅलरी तुम्ही पाहू शकता 1,49,000, जे आपण वर पाहिली ती. अंदाजे पीएफ वजा करून आपल्याला 1,45,000च्या आसपास राहते. पेन्शन 50% ऑफ बेसिक, म्हणजे आपल्याला पेन्शन जे आहे ते 72,000 ते 75,000 इतका मंथली चालू होऊ शकते. ग्रॅज्युटी तुम्ही सेवा वर्ष करा, इंटू बेसिक करा. हे आपल्याला 15 ते 20 लाख तुम्हाला मगाशी जे फॉर्म्युला सांगितला त्याप्रमाणे करून चाला.
हे आपल्याला 15 ते 20 लाख 20 लाख पकडून चालला. जर तुम्ही लाईफ टाईम करताय, तुम्ही जर 25व्या वर्षी जर नोकरीला लागलाय, तर तुम्हाला 20 लाख मित्रांनो ग्रॅज्युटी भेटणार. पीएफ जीपीएफ फंड काय असतं, नोकरीवर तुम्ही जमा केलेत ना, जर तुम्ही हात लावला नाही ना, ते 10-12 लाख ते भेटतात. लिव्ह एनकॅशमेंट चांगली भेटते मित्रांनो. लिव्ह जर तुम्ही वाचवत असाल तर चांगली गोष्ट आहे. जास्तीत जास्त 300 दिवस मित्रांनो, 6 ते 7 लाख रुपये तुम्हाला भेटतात. मेडिकल बेनिफिट्स, रिटायर्ड एम्प्लॉई फॅमिली गव्हर्नमेंट फॅसिलिटी आहे. रिटायर्ड एम्प्लॉई प्लस त्यांची फॅमिली यांना मेडिकल बेनिफिट दिलं जातं त्यांच्या रिटायरमेंटनुसार नंतर सुद्धा. ही गव्हर्नमेंटची फॅसिलिटी आहे. आणि अदर अदर पर्क्समध्ये मित्रांनो पेन्शनर ट्रॅव्हल, डीए रिव्हिजन गव्हर्नमेंट नॉर्म्स प्रमाणे दिले जातात. ही सर्व रक्कम मित्रांनो अंदाजित आहे. डीए एचआरए बदलल्यास बदल होऊ शकतो. जर 8व्या वेतनानुसार तुम्ही जर रिटायर होताय तर त्यामध्ये सुद्धा बदल होऊ शकतो. ग्रॅज्युटी आणि पीएफ रक्कम सेवा वर्षावर अवलंबून बदलते मित्रांनो. त्यानंतर पेन्शन प्लस डीए दरम्यान दरवर्षी वाढ होऊ शकते. म्हणजे जी रिटायरमेंटची जी अमाऊंट आहे ती मित्रांनो एकदम मिनिमम अमाऊंट आहे. तुम्हाला जी भेटेल ना ती यापेक्षा जास्तच भेटणार आहे मित्रांनो. ओके. म्हणजे तुम्हाला एक रिटायरमेंटच्या वेळेस एक माझ्या मते एक 45 ते 50 लाख प्रत्येकाला भेटतील, जर सिनियर क्लर्कसाठी तुम्ही हे करत असाल. तसेच तुम्हाला कोणत्याही पदासाठी जर रिटायरमेंट बेनिफिट्स हवे असतील तर मित्रांनो आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.